नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील अनेक भागांना वेगवेगळा अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। ऐन गणेश उत्सवाच्या काळात पाऊस मुंबई आणि पुण्याला झोडपण्याची शक्यता आहे, कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा इशारा देत येलो अलर्ट जारी केलेला आहे। पुढील काही दिवसात मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे। ढगाळ आकाश आणि मध्यम पाऊस अपेक्षित आहे। 10 सप्टेंबर रोजी तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे। या काळात मध्यम पावसाचा अंदाज आहे। यावेळी महाराष्ट्रातील अनेक भागांना वेगवेगळा अलर्ट जारी केलेला आहे। घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, जिथे वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे। तर पुणे आणि सातारा सारख्या शहरांसह मैदानी भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुंबई व्यतिरिक्त इतर अनेक शहरांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, ज्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नाशिक आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, तर मैदानी भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील काही स्थिती: अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे। याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या भागातील रहिवाशांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे।